श्लोक 151. श्रीराम खरे शोधिता शोधिता शोधता है, मना बोधिता बोधिता बोधता है, परी सर्व ही सज्जनाचे नियोगे, बरा निश्चयो पाविजे सानुरागे. श्रीराम. सत्य शोधणं हे थोडं अवघड आहे, पण सातत्यानं त्याचा शोध घेतला तर थोड्याफार प्रमाणामध्ये आपण यशस्वी होऊ. त्यासाठी धरसोड उपयोगाची नाही. आज दासबोध वाचला, मग ज्ञानेश्वरी वाचली, मग तुकाराम गाथा वाचली, तर ज्ञान किंवा माहिती मिळवणं यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल, पण सखोल अभ्यास मात्र होणार नाही. म्हणून समर्थ एकाच ग्रंथाचा, एकाच मंत्राचा किंवा तंत्राचा वापर करायला सांगतात. एकाच गोष्टीवर विश्वास ठेवून त्याचा पाठपुरावा केला तर काहीतरी हाती लागेल. ग्रंथ एकदा वाचून कळला नाही तर तोच पुन्हा पुन्हा वाचावा, त्याच्यावरती चर्चा करावी, अनेक तज्ज्ञांची मतं ऐकावीत, म्हणजे त्यातल्या विषयाचं आकलन होईल. शोधता शोधता सत्याचा शोध लागेल. नुसता शोध लागून त्याचा उपयोग नाही, त्यातून बोध घेतला पाहिजे. एकदा वाचून किंवा ऐकून बोध होणार नाही किंवा मिळालेला बोध टिकणार नाही. त्यासाठी जे ऐकलं आहे ते किंवा जे वाचलं आहे त्याचं चिंतन, मनन आणि निदिध्यासन केलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य नसेल तर त्याचा काहीही फायदा होत नाही. स्वयंपाक करण्याचं तंत्र मी आज वाचलं, एकदा करून पाहिलं आणि नंतर कधीही केलं नाही तर स्वयंपाक रुचकर बनणार नाही. कीर्तन, प्रवचन ऐकायला बरीच माणसं जमतात, गर्दीही होते. त्यातली बरीच माणसं आम्ही प्रवचनाला गेलो होतो हे इतरांना सांगण्यासाठी जातात. प्रवचनात कोणत्या विषयावर व्याख्यान झालं हे विचारलं तर ते व्यवस्थितपणे फार थोड्या लोकांना सांगता येतं. आणि याच्या उलट त्यात ऐकलेले विनोद, थट्टा हे मात्र लक्षात राहतं. प्रवचन किंवा कीर्तन याकडं मनोरंजनाचा विषय किंवा वेळ घालवायचं एक साधन म्हणून पाहिलं जातं. सिद्धांत समजून घेऊन त्यापासून बोध घेऊन तशी साधना केली पाहिजे हे मात्र आपल्या लक्षात येत नाही आणि त्यामुळंच ते आपल्याला आठवत नाही. चिंतन, मनन या गोष्टींवर भर दिला पाहिजे हे समर्थांना आपल्या मनावर ठसवायचं आहे आणि म्हणून ते म्हणतात, मना बोधिता बोधिता बोधत आहे. शोध घेणं, त्याचं आकलन होणं ही गोष्ट सहज सुलभ नाही. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. भौतिक वैज्ञानिक शोध लावण्यासाठी शास्त्रज्ञांनी आपली आयुष्य खर्ची घातली आहेत. तर या चराचरातल्या चैतन्याचं स्वरूप समजण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करायला नकोत का? असा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं आणि ते वरचेवर मिळावं म्हणून त्यांच्या सहवासात राहावं असं समर्थ म्हणतात. कीर्तनात किंवा प्रवचनात सांगितलेला विषय समजला नाही तर एखाद्या तज्ज्ञांकडून तो समजावून घ्यावा. सज्जनाचे निये योगे म्हणजे साधुसंतांप्रमाणे कठोर तपस्या करावी लागेल, हाही एक अर्थ यातून निघतो. फुलांच्या सहवासानं माती सुगंधित होते, परिसाच्या सहवासानं लोखंडाचं सोनं बनतं. तसंच संतांच्या सहवासानं दुष्ट दुर्जन हे संत सज्जन बनतात. समर्थ म्हणतात, धुंडिता धुंडिता देवो सत्संगे सापडे जनी. समर्थांनी देवाकडे जे मागणं मागितलेलं आहे यातलं प्रमुख मागणं आहे की सज्जन संगती दे रे राम. संत सज्जनांचा सहवास लाभला, त्यांचा सल्ला विचारला तर ते सांगतीलही, पण त्यासाठी साधकाच्या अंतःकरणामध्ये संतांच्या प्रती आदर, प्रेमभाव, विश्वास असला पाहिजे. तसंच साधनेविषयी, संतांच्या ज्ञानाविषयी भक्ती असली पाहिजे. नाहीतर हा संत काहीतरी सांगतो, स्वतःला शहाणा समजतो, त्याला काय समजतं, अशा भावना आपल्या मनात असतील तर काहीच साध्य होणार नाही. परमार्थ बळजबरीनं लादलेला असेल तर तो त्रासदायक वाटतो आणि त्यामुळं त्याचं रूपांतर साधनेतल्या आळसात होतं.
कधीकधी ज्ञानेश्वरी दासबोध वाचताना काही प्रकरणं अशी असतात की त्यांचं आकलन पटकन होत नाही. त्यामुळं हे वाचन थांबवावं असा विचार मनात येणं साहजिक आहे. पण असं करू नये. तो ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचावा. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरीतला एखादा श्लोक समजला नाही तर तो पुन्हा वाचावा आणि वाचताना ज्ञानेश्वर माऊलींचं सगुण रूप डोळ्यासमोर आणावं आणि त्यांनाच मनोमनी वंदन करून सांगावं, महाराज, या पुस्तकातला हा भाग मला समजत नाही, तुम्हीच मार्ग दाखवा. नंतर निश्चितपणे तुम्हाला अशी प्रचिती येईल की तो भाग तुम्हाला समजू लागलेला आहे. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला तो अर्थ सांगतायत असं तुम्हाला वाटेल आणि हा आनंद अवर्णनीय असेल असं समर्थ सांगतात. अंतःकरणातून भक्ती असेल, संतांबद्दल प्रेम असेल तर सत्याचा निश्चय करता येईल. चिंतन मनन होऊन बोध स्थिरावेल. नाहीतर अखंड पाण्यात राहूनसुद्धा कोरड्या राहिलेल्या गोट्यासारखी आपली अवस्था असेल. त्यासाठी समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, शिकवावे आपल्या मनासी क्षणक्षण, असा सल्ला देतात. जय जय रघुवीर समर्थ. खरे शोधिता 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 हे, मना बोधिता 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 हे. परी सर्वहि सज्जनाचे नियोगे, बरा निश्चयो पाविजे सानुरागे. श्रीराम.